नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील काय प्रश्न असतील, सोलापूर जिल्ह्यातील उद्योग असतील, या विविध विषयासंदर्भात आज आपण ठिकाणी संवाद साधणार आहोत. आपण पाहतोय सोलापूर मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंघ. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने या मतदारसंघाची चर्चा होते आणि या मतदारसंघातून अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी निवडूनसुद्धा दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण सोलापूर जिल्ह्याचा विकास या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना काय काय प्रश्न आहेत, उद्योग वाढीसाठी काय काय प्रश्न आहेत, चिंचोळी MIDC असेल किंवा अक्कलकोट रोड MIDC असेल, या MIDCमधील सध्या सुरू असलेले उद्योग, या उद्योगांना सर्व गव्हर्नमेंट उद्योग असेल, या उद्योगांना मिळणारी बाजारपेठ असेल किंवा जे उद्योग बंद पडलेले असेल आणि एकंदरीत याला कारण देखील काय आहे, या सर्व आपण ह्या उद्योजकांशी आपण आज चर्चा करणार आहोत. आता सोलापूर लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना चिंचोळी MIDC असेल किंवा अक्कलकोट MIDC असेल, या MIDCमधील जे उद्योग आहेत, काही उद्योग बंदसुद्धा पडले आहेत. काय कारण असू शकतं, काय सांगाल याबद्दल? मी सचिन कोठारी, सूत व्यापारी आहे. सोलापूरमध्ये हा उद्योग बंद करण्याचे कारण आहे की इथं जे परमिशन्स असतो आहे, जे परमिशन्स पाहिजे आहे ते लवकर भेटत नाही. इथं सोलापूरच्या कुठलेही प्रतिनिधी एवढं लक्ष घालत नाही की सोलापूरच्या व्यापाऱ्यांबद्दल की त्यांच्या समस्या काय आहे ते जाणून घेत नाही. भरपूर उद्योग इथनं शिफ्ट होऊन, मायग्रेट होऊन दुसऱ्या राज्याला चालले आहे. आपण ऐकत आहे की बेसिकली यूथ चाललो आहे बाहेर, पण इकडं फॅमिलीज पण इकडनं मायग्रेट होऊन दुसऱ्या सिटीला चाललो आहे करणं. हा दुर्दैवी आहे, सोलापूरचं दुर्दैवी आहे. जर असलंच कंडिशन 5-10 वर्ष असलं की सोलापूरचं पॉप्युलेशन पुढं जे 10-15 लाखाचं होतं ते 5 लाखापर्यंत येऊन जाईल करणं. आज सोलापूर एक 30 वर्ष 40 वर्षापूर्वी 4था नंबरचा स्टेट होता. आज एकदम मागच्या स्टेटला आलेला आहे. एकदम कुठलाही चाहे लोकल प्रतिनिधी असू दे, या लोकल आमदार असू दे, या लोकल खासदार असू दे, कोणी सोलापूरकडं असं माझं गाव, माझं सिटी करणं असं बघत नाही आहे. तर ते करताना की आपलं सोलापूर आहे आणि आपल्या सोलापूरचा वाढीव करावा, इंडस्ट्री लोकांचा कॉन्क्लेव या कॉन्फरन्स भरावा, त्याच्यामुळे उद्योगाचे जे समस्या आहे ते सॉल्व करण्यात यावं. भरपूर उद्योग इथं जे जागा पण घेतलेली आहे चालू करू शकत नाही, कारण इकडचं जे फॅसिलिटीज जे गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करायचं असतो आहे, बेसिक फॅसिलिटीज ते पूर्ण प्रोव्हाइड होईना. ते माणूस एका कागदावर घेऊन 10 ऑफिसेस फिरतो आहे, पण त्याला कुठलं एक प्रतिनिधी भेटत नाही की त्याचं सपोर्टिव्हनं त्याच्यासोबत जाऊन त्याचं काम पटापट करू. तर आपलं एक विनंती आहे की जे पण नवीन खासदार येणार आहे ते एक सिंगल पॉईंट डोर ऑफ बिझनेस ओपन करावा, ज्यानं व्यापारींचं जे पण समस्या आहे एक सिंगल पॉईंटला येऊन त्याचं जे पण समस्या आहे तिकडे सॉल्व्ह व्हा. खरं तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण पाहतो की जे MIDCमधले आहेत ते उद्योग या ठिकाणी बंद पडत आहेत. एक लोकप्रतिनिधीची उदासीनता म्हणावं लागेल, ही खूप मोठी शोकांतिका आपण पाहतोय. सर, आत्ता सरांनी सांगितलं, आपण सोलापूर शहर हे आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या तिन्ही स्टेटवरती आपण हे सीमेवरती हे शहर आहे आणि इथले उद्योग त्या प्रमाणात वाढायला पाहिजे तसे वाढत नाहीत. उलट हे उद्योग वाढण्याऐवजी बंद पडतात. काय कारण असू शकतं सर, काय सांगाल? नमस्कार, मी गौतम छाजेड, ऑटोमोबाईल बिझनेस माझा. आता सोलापूरबद्दल जेव्हा आपण बोलतो, हा एक ऐतिहासिक शहर आहे, पण मागचे काही वर्षाने असा बघतो की हा इतिहास जमा होत चाललेला आहे. कारण बरेचसे आहे. बेसिक जो रिझन आहे, ज्याला आपण म्हणतो की राजनीतिक जिजीविषा किंवा जी दृढ इच्छाशक्ती, ती आपल्याला इथे दिसत नाही. उद्योग आहे, उद्योग करणारे पण आहेत, लेबर पण आहेत, बेसिक फॅसिलिटी पण आहेत, पण ती सगळे एक ट्रॅकवर आपल्याला भेटत नाही. जसं आता सचिन सरांनी म्हणले की दरवेळा कुठलाही असा काम असेल, परमिशनसाठी इकडे फिरावं, तिकडे फिरावं, इकडे फिरावं, तिकडे जावं, त्यामुळे काय माणूस कंटाळतो. त्याला बेसिक फोकस करायचा असतो बिझनेसवर. मग तो तिकडचा फोकस सोडून जी सरकारी पत्र आहे, इकडे ऑफिसमध्ये जा, तिकडे ऑफिस जा, त्यामुळे कंटाळून तो काय करतो, तो बाहेर जायचा प्रयत्न करतो. आता सोलापूरबद्दल आपण जेव्हा बघतो, सर्वात मोठा अडचण इथे विमानतळ नाही आहे. त्यामुळे बाहेरचे जे उद्योग यायची इच्छा असते किंवा शॉपिंगसाठी म्हणा, पर्चेसिंगसाठी असा, तर तो येत नसतो. दुसरा इश्यू आपण इथं बघतो, आपल्याकडे कॉलेजेस भरपूर आहे,
तुम्ही जर पाहिले तर कॉलेजमध्ये जवळजवळ मी नॉर्थ इंडियाचे बोलतो 30 to 40% आपल्याकडे जे स्टुडंट्स आहेत इंजिनिअरिंगमध्ये म्हणा किंवा मेडिकलमध्ये, ते सगळे बाहेरचे असतात. ते इथे येऊन शिकतात. पण आपले पोरं इथे शिकतात, पण इथे शिकून बाहेर जातात. हे रिझन तोच, मी शिकलो, माझ्या हातात डिग्री आली, माझ्या हातात काहीतरी प्रोजेक्ट आहेत, ते प्रोजेक्ट घेऊन मी कुठे गेलो, ते प्रोजेक्ट सँक्शन व्हायच्या आधीच असं वाटते की ती बस्तेमध्ये कुठे टाकून दिलेला आहे. एक जो सपोर्ट भेटला पाहिजे तो सपोर्ट कुठे भेटत नाही. जो कोणी आमदार येईल, खासदार येईल पुढं, त्यांच्याशी अशी विनंती आहे, तुम्ही ऑफिसमध्ये बसता खूप चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही बाहेर पडा, लोकांशी संवाद साधा. बघा काही तुम्हाला असं वाटते का ती लोकांची काही इश्यू आहेत, ती जर सॉल्व्ह करायचे प्रयत्न जर केले तर 100% मला असं वाटते की लोक इथे थांबतील. कसा वातावरण खूप पोषित आहे, इथे सर्व प्रकारची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि गारमेंट इंडस्ट्री जसं आपण बोलतो सध्या, मागचे 3-4 वर्षामध्ये प्रयत्न खूप चालू आहे, पण जसा यश मिळाला पाहिजे, इव्हन सपोर्ट जी मिळाला पाहिजे ती मिळत नाही. तसा सपोर्ट जर भेटला तर सगळी इंडस्ट्री तुम्हाला असं वाटते की खूप पुढे जाईल. खरं तर सोलापूर असं आपण पाहिलं तर एका प्रकारे हा एक लघु उद्योजकांचं गाव आहे असं म्हणण्यास हरकत नाही. बऱ्यापैकी वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आपल्या सोलापुरात जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत ते कार्यरत आहेत. मला जे वाटतं आहे की सोलापूरला खूप चांगलं पोटेन्शियल आहे, पण ज्याप्रमाणे सोलापूरच्या प्रत्येक उद्योगाची मार्केटिंग झाली पाहिजे ते झालेली नाही आहे. आणि हीच मला एक मुख्य अपेक्षा जे आहे भावी लोकप्रतिनिधीशी आहे की सोलापूरच्या प्रत्येक उद्योगाची त्यांना अभ्यास असलं पाहिजे आणि अभ्यास असूनच त्यांना लागणारा बाजारपेठ, आपण सोलापूरची मार्केटिंग कशा प्रकारे केंद्राच्या वेगवेगळ्या स्कीम्सना सोलापुरात आणावं लागेल त्यांना, ते पण तिकडं भांडून आणावं लागेल. आम्ही बऱ्याच वेळी आम्ही जेव्हा दिल्लीला असोसिएशनच्या काही कामानिमित्त जातो तेव्हा आम्ही पाहतो की उत्तर भारताचे जे लोकप्रतिनिधी असतात ते अक्षरशः तिथं स्कीम्स आणण्यासाठी झटून काढतात त्यांच्या लोकसभेच्या क्षेत्रात. तर आम्हाला असं वाटतं आहे की आपले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतच असतील, पण खूपच आटोकाट प्रयत्न करावे लागतील. कारण जेव्हा तुमच्या गावाचा विकास करायचा असतो आणि निधीची कमतरता प्रत्येक स्कीमसाठी असते, ते आणण्यासाठी तुम्हाला तिकडं जाऊन झगडून तो आणावा लागतो आणि तेव्हाच आपल्या गावाच्या ह्या उद्योगांचा विकास होऊ शकेल. नाहीतर जेव्हा मार्केटिंगच होणार नाही तर हे उद्योग टिकणार कसे? कारण त्यांना बाजारपेठच उपलब्ध असणार नाही आणि मग ते कुठं जाऊन आपलं माल विकणार. आणि त्यामुळे मला वाटतं की आपल्या सोलापूरच्या उद्योगांची एकाप्रमाणे शोकांतिका होत आहे किंवा ते स्थलांतरित होत आहेत. आणि हा खूप मोठा मुद्दा आहे की आपल्या जिल्ह्याच्या सगळ्याच उद्योगाचा एक अभ्यासू नेतृत्व आपल्या सोलापूरला आलं पाहिजे आणि त्यातलं त्यात त्याची मार्केटिंगसाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले पाहिजे आणि सगळ्याच प्रकारची निधी ह्या सगळ्या उद्योगांना त्यांनी आणली पाहिजे, जेणेकरून आपल्या सोलापूरला सगळ्याच उद्योगाला एक सुजलाम सुफलाम दिवस येतील. सर, आत्तापर्यंत सोलापूर जो आहे थोडंसं कमी लक्ष केंद्रित केलं आलेलं आहे. जसं पुणे मुंबई आपण बघतो, पण सगळं इकडं मल्टीनॅशनल कंपन्या तिथं मोठमोठ्या आहेत. समजा एखादी कार जरी फॅक्टरी जर आपण बघितलं तर त्याला लागणारे ॲन्सिलरी युनिट तयार होतात तिथं आजूबाजूला. समजा पिंपरी चिंचवड असेल, बरेच छोट्या असे हजारो कंपन्या तिथं तयार होतात एक मोठ्या कंपनीवर. अशी सोलापूरला एकही मोठी अशी कंपनी नाही की बाबा त्याला लागून छोटे लघुउद्योग टिकतील. हे सगळे छोटे उद्योग जे आता MIDCमध्ये आपण बघतो, टॉवेलचे काही MIDC, गारमेंटचे काही उद्योजक आहे, इतरही काही उद्योग आहेत. पण अशी मोठी एकही इंडस्ट्री नाही की त्याला निगडीत असे हजारो युनिट तयार होतील. जसं एक बॅटरी ऑपरेटेड कार असेल, त्याला लागणारे बॅटरी, त्याला साहित्य लागणार, असे हजारो कंपनी तयार होत असतात. पण तशी मोठी एकही कंपनी नसल्यामुळं आतापर्यंत काय लक्ष त्याच्यावर केंद्रित करण्यात आलं नाही. त्यामुळे खूप मल्टीनॅशनल कंपन्या नसल्यामुळे छोटे उद्योजक आहेत, त्यात हे IT वगैरे शिकलेले लोकांना इथं वाव मिळत नाही. त्यामुळे हे मायग्रेशन व्हायला लागलं. तर तशा कंपन्यांना इथं आपण आणू शकलो किंवा मोठ्या इंडस्ट्रीज आणू शकलो तर हे सोलापूरचं निश्चितच डेव्हलपमेंट आपण म्हणजे थांबवू शकत नाही. आणि खूप मोठा वाव आहे आपल्याकडे, जमीन चांगली आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, एअरपोर्ट पण लवकरच चालू होणार आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे संभावना खूप चांगल्या आहेत सोलापूरसाठी, अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. फक्त थोडंसं प्रयत्न जर केले कोणी, म्हणजे आपलं जे खासदार भाविक येणार आहेत तर त्यांनी थोडंसं जरी प्रयत्न केलं तर सोलापूरला खूप चांगले टॅलेंट आहे. ते गेलेले लोक परत येऊ शकतात आणि खूप मोठ्या कंपन्या जरी इथं आणू शकलो तर इकडंचं परचेस पॉवर पण वाढेल, इकडं आर्थिक पण हे चांगलं राहील सोलापूरचं, आणि उद्योग पण वाढेल. आणि इथं MIDCला पण सध्या जागा पण नाही आहे. तर नवीन MIDC जर आली लवकरच तर त्याच्यासाठी पण आपल्याला उद्योजकाला जागा नसल्यामुळे ते पण वाढत नाही आहेत नवीन उद्योजक छोटे पण.
आणि आम्ही लास्ट टाईम वाराणसी गेलो तिथं स्टेट ऑफ आर्ट असं मी सेंटर बघितलं. तर 12 महिने तिथं एक्झिबिशन आपलं सोलापूरचं जे काय प्रोडक्ट आहे तर त्या एक्झिबिशन सेंटरमध्ये जर आपण ठेवलं तर येणारे हजारो लोक आपल्याकडे भाविक पण बरेच येतात. आपल्याकडे पंढरपूर आहे, तुळजापूर आहे, जवळपास गाणगापूर आहे. ह्या सगळ्याकडे जे भाविक येणार आहेत तर ते सगळे भाविक येता जाता आपल्याला तिथं हे करतील. आणि सोलापूरला जे उद्योजक बरेच येतात तर ते 12 महिन्याचं जर एक्झिबिशन सेंटरचं सोलापूरचे काय काय प्रोडक्ट आहेत तिथं ते एका ठिकाणी मार्केटिंग होईल. म्हणजे सगळीकडे जावं लागणार नाही. तर ते एक खूप कॉन्सेप्ट आम्हाला तिकडचं वाराणसीचं आवडलं. तर त्या धर्तीवर सोलापूरला एक होणं खूप गरजेचं आहे. आणि सोलापूरला एक टेक्स्टाईल पार्क एक मोठं व्हायला पाहिजे जेणेकरून तिथं फायबर टू फॅशन हे सगळं तिथं हे करता येईल. आणि त्याने जेणेकरून इकडचे जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्याकडे पण काय होतं की नवीन जागा घ्या त्यासाठी 2 वर्ष थांबा. म्हणजे जागासाठी तर MIDC जागाच नाही, नवीन जागा कधी अलॉट होणार माहीत नाही उद्योजकाला. असं असायला पाहिजे की गव्हर्नमेंटने एक एरिया डिसाईड करून त्याच्यामध्ये रेडी टू पार्क म्हणजे डायरेक्ट असं जे पार्क रेडी करून त्याच्यामध्ये प्लग इन प्ले मॉडेल तयार केलं पाहिजे. तिथं की आता जेणेकरून आता घरकुल योजना झालेली आहे आपली. तर 30,000 घरं बांधत पण त्यांना काही रोजगार नाही आहे. कसं काय भागणार त्यांचं? तर तिथं आजूबाजूलाच एक मोठा जर पार्क जर आपण निर्माण करू शकलो, गारमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क, तर तिथं लोकांना रोजगारी भरपूर मिळेल. आणि तिथं की छोट्या उद्योजकांना फाईल घेऊन जागोजागी हुडकायला गरज नाही. बघा जागा कुठं आहे, बिल्डिंग कुठं आहे. मग तिथंच रेडी असे पोझिशनचे 10,000 फुटाचे हे असेल जागा तर शेड बांधून दिले तर त्यांना ते खूप इझी आणि EMIवर करून दिलं तर ते भरतील पण 10 वर्षामध्ये नाही लगेच उद्योग तयार होईल. म्हणजे येणाऱ्या खासदारांकडून हीच सगळी अपेक्षा आहे की डेव्हलपमेंटवरती जास्तीत जास्त वाव आहे आणि फोकस त्याच्यात दिले तर सोलापूरचं नक्कीच उद्योग वाढेल त्याच्यामध्ये. आपण या ठिकाणी पाहतो की पुणे मुंबईनंतर सोलापूरकडे एक मेट्रो सिटी म्हणून बघितलं जात आहे. तशी चर्चा बी सातत्यानं होते पण तशी वाटचाल होत नाही. आपण जर पाहिलं तर आता आपण जे आता प्रतिक्रिया पाहिल्या त्याप्रमाणे एक सोलापूर शहर मागं जातं आहे का, काय सांगू शकता याबद्दल? माझं नाव प्रकाश पवार आणि मी गारमेंट उद्योजक आहे. तसंच मी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा सेक्रेटरीसुद्धा आहे. सर आपण आत्ता जे सांगितलं की सोलापूरचा टॅलेंट हा बाहेर जात आहे आणि ह्या टॅलेंटला कुठं ना कुठं सोलापुरात वाव मिळत नाही आणि त्या अनुसरूनच हे लोक बाहेर पडतात असं दिसून येत आहे. एक छोट्याशामध्ये हे सांगायचं आहे की आपलं हे शीट जे आहे हा जो आहे आरक्षित आहे. म्हणजे मागासवर्गीय जे असतील त्यांना हे इथून निवडणूक लढवता येत आहे. आपल्याला माहिती आहे की मागासवर्गीय आहे म्हणून सोलापूरला मागासवर्गीय समजतात का आणि म्हणूनच आम्हाला मागं ढकलतात का प्रत्येक ह्याच्यामध्ये असं कुठं ना कुठं तर हा दिसून येत आहे. मागासलेल्यांचा किंवा अशा गावांचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पॅकेजेस सोलापुरात दिले पाहिजे. आणि गेल्या काही वर्षामध्ये तर अशा कुठल्या प्रकारचे मोठे पॅकेजेस तर सोलापूरला मिळाले नाही. आत्ताच आमचे सतीश पवार यांनी सांगितले की जसं की या ठिकाणी जो नवीन घरकुल योजना केलेला आहे त्या ठिकाणी प्लग अँड प्ले असल्या काही उपक्रम राबवले जावे. नाहीतर जर आज सोलापूरमध्ये जर आमच्यासारख्या काही जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्या टॅलेंटला वाव नाही आहे. आम्ही आज व्यापारी आहे आणि आम्हाला काम करायचं आहे तर आम्ही हे आमचं टॅलेंट कुठं पण वापरू. मग बाजूला आंध्र प्रदेश असेल, मुंबई पुणे असेल, जर मेट्रो सिटीमध्ये राहिल्यानंतरच जर आमच्या टॅलेंटला वाव मिळत असेल तर आम्ही इथं राहण्यात काही अर्थ नाही आहे. आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची काही घटना घडू शकतील. पण ते न होण्यासाठी येणाऱ्या खासदारांनी ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. जसं की आज माझा गारमेंट उद्योजक आहे. माझ्याकडे काय आहे की जो कुशल कारागीर आहे तो लवकर मिळत नाही आम्हाला. तो न मिळण्यासाठी जर गव्हर्नमेंटने आमच्यासोबत येऊन जर एक ट्रेनिंग सेंटर म्हणा जिथं ज्या ठिकाणी महिला बीडी उद्योगातील क्षेत्रातील जे महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या जे घरकुलमध्ये राहतात त्या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग सेंटर उपलब्ध करून दिलं आणि त्यानंतरनं त्यांना जॉब म्हणून आमच्या कारखान्यात पाठवलं तर त्यांच्या हाताला काम मिळेल व आम्हाला रोज काम करणारे व्यक्तीसुद्धा मिळतील. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुमचा सिंगल प्रोडक्ट आहे आज जसं की सोलापूरमध्ये टॉवेल आहे त्यानंतरनं गारमेंट आहे तर ह्या फक्त आपला जो प्रोडक्ट आहे ह्याला कुठं ना कुठं मोठी चालना मिळाली पाहिजे. त्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केली पाहिजे. आज तुम्ही जर बघायला गेलं त्रिपूर आहे. त्रिपूरमध्ये आज तुम्ही कुठेही जा तुम्हाला प्रत्येक दुकानात प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला जर तिथं त्या ठिकाणी टी-शर्ट दिसतो, होजेरी दिसतो. पण ते हे मार्केटिंग आणि तिथल्या गव्हर्नमेंटने त्यांना केलेलं सपोर्ट त्यामुळेच ते आज त्या एवढ्या मोठ्या लेवलला गेले. लुधियाना आहे. तर आमचं सोलापूर जसं तुम्ही मग पहिला बोलताना म्हणले की सोलापूर हे गिरणगाव म्हणून ओळख होतं आणि कुठं ना कुठं ते पुसण्याचं काम होतं आहे. मग हे का झालं हे पण विचार केला कारण आमच्या मागून आलेले लोक सुधारत आहेत पण आम्ही मात्र मागच चाललो अजून. तर यासाठी आपल्या प्रोडक्टला आपल्या गावातील प्रोडक्टला पहिला आपल्या इथल्या जो येणारा जो MP असेल त्यांनी ओळखला पाहिजे की गावातला मेन उद्योग काय आहे आणि त्या उद्योगाला कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो त्यावर मोठी चर्चा केली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत
जर तुम्ही जर MIDCमध्ये आज तुम्ही आलात असेल तर तुम्ही बघून जाऊ शकता की आपली MIDC किती डेव्हलपमेंट MIDC आहे तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही ते सगळ्या गोष्टी बघितल्या तर आज उद्योगांना काय सेवा मिळत आहे, कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळत आहे, या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही जर माहिती जर घेतली. आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथं सांगणं शक्य नाही, पण मला वाटतं की काही गोष्टी जर सगळ्या तुम्ही बघितलं तर इथं रोड, रस्ते, पाणी ह्या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला पुढे जायला पाहिजे आणि एक 5 स्टार प्रमाणे गारमेंट पार्क उभा झाला पाहिजे, तरच आपण कुठं ना कुठं गाठू, नाही तर येणाऱ्या काळामध्ये शुकशुकाट आपल्या सोलापुरामध्ये दिसून येईल. रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि देवाबत्ती हे तर ह्या मूलभूत सुविधा आहेत. हे महापालिकेचं हे काम करणे या कर्तव्य आहे. ह्या बेसिक सुविधा जर आपल्याला मिळत नसतील ही खूप मोठी शोकांतिक आहे. दुसरा राहिला आता विषय आहे इथला जे उद्योग आहे आता कमी होत आहे. इथले जे उद्योग आता बाहेर शिफ्ट होत आहेत. काय कारण असू शकतं, तुम्ही काय सांगाल सर? इथले उद्योग पहिला एक 40 वर्ष पहिला असं होते की इथे सूतगिरणी आणि टेक्स्टाईल मिल भरपूर होते आणि भरपूर लोकांना काम मिळत होते आणि इथे व्यवस्थित होतं सगळं. ते 40 वर्षानंतर असं सर हळूहळू अशी झाली की परिस्थिती सगळं म्हणजे ते मोठा खेडा तयार झाला सोलापूर. कारण याचे होते की पॉलिटिकल सपोर्ट काहीच मिळालं नाही आपल्या गावाला. म्हणजे आमदार झाले, खासदार झाले, कोण पण कोणाकडून मिळालं नाही आहे. आता येणारे खासदारचे आम्ही असं अपेक्षा करतो आहे की त्यांनी गावासाठी प्रत्येक ठिकाणी झगडायला पाहिजे. त्यांनी दिल्ली असू दे का मुंबई असू दे, तिथून काम खेचून इथून आणून सोलापूरला द्यायला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो त्याच्यासाठी. खरं तर सोलापूर जिल्ह्यानं खूप मोठे कितून खासदार निवडून दिले आणि विशेष म्हणजे वेगवेगळे खासदार इथून निवडून गेले. तरी पण आपण पाहतोय सोलापूर जिल्हा हा सातत्यानं मागच राहिलेला आहे. इंडस्ट्रीज आहे, सर्व विषय असेल, विमानसेवेचा प्रश्न इथं असेल, गारमेंट उद्योगाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रश्न असेल, हे कुठेतरी आपण इथले पॉलिटिकल कमी पडतात. काय वाटतं तुम्हाला, काय सांग? सर, मी लक्ष्मीकांत तापडिया, डाळ मिल उद्योजक, सेक्रेटरी ऑफ सोलापूर डाळ मिल असोसिएशन. मी थोडंसं पॉझिटिव्ह बोलणार सोलापूरबद्दल. हे सोलापूर आजच्या तारखेला जर बघितलं तर जागा स्वस्त, वीज स्वस्त, लेबर स्वस्त, तर इंडस्ट्री घालण्यासाठी सगळे उद्योजक तयार आहेत. आपल्या इथं कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. पुणा 3-4 तासात पोचतो आपण, हैदराबाद 4 तासात आपला माल पोचतो, मुंबई पोचतो. तर आमचं डाळ मिलचं तर मुंबई आणि पुणा 50% कॉन्ट्रीब्युशन आहे. पण कसं आहे की मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही 15 डाळ मिलवाले होतो, आता 45 डाळ मिलवाले झाले. तर इंडस्ट्रीनी स्वतःचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. असं आहे, आजच्या तारखेला आमच्या हैदराबाद रोडला 50,000 स्क्वेअर फूट ते 1,00,000 स्क्वेअर फूटचे वेअरहाऊस होते, आता 10,00,000 स्क्वेअर फूटचे वेअरहाऊस तिथं बांधणं चालू आहे. ॲमेझॉन आणि रिलायन्स रिटेल मोठी मोठी कंपन्या सोलापूरला कमी रेटमध्ये इथं भेटत आहे म्हणून सगळेजणं येत आहेत. तर सोलापूर हे खूप म्हणजे प्रॉपर डेस्टिनेशन आहे इंडस्ट्रीसाठी आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी. तर हे म्हणजे एकदम म्हणजे त्यांना स्वस्तमध्ये परवडणारं आणि कनेक्टिव्हिटी असणारं एकदम टॉप लेवलचं हे स्थान आहे. पण कुठं जर बघितलं गेलं ना तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपले कुठले स्कीम्स आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कुठलं आहेत तर ते सोलापूरला आपल्याला कधी भेटत नाही. फॉर एक्झाम्पल आता मागच्या बजेटला फायनान्स मिनिस्ट्रीनी अमरावतीला टेक्स्टाईल पार्क म्हणून 20,000 करोड रुपयाचं हे केलं होतं. मग टेक्स्टाईल म्हणजे सोलापूर ॲक्च्युअल प्रॉपर हे आहे. तर सोलापूरला असं काहीतरी मोठं हे द्यायला पाहिजे होतं की इथं क्लस्टर आहे किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे किंवा आपलं पार्क आहे मोठं. ह्या जर योजना इथं आले तर इथलं उद्योजक 100% त्यांना ते वाव मिळणार आणि पुढं हे होणार. सोलापूर 4 आमदार सोलापूरचे आहेत, खासदार आपण सोलापूरचे देतो, पण मिनिस्ट्री लेवलला जर बघितलं ना तर सोलापूरच्या आमदारला कुठलं मिनिस्ट्री कॅबिनेट मिनिस्टर असं किंवा पद दिलं जात नाही. आता एक महिनाभर आधी अर्जुनजी मेघवाल केंद्रीय मिनिस्टर, कानून मिनिस्टर सोलापूरला आले होते. तर त्यांनी लगेच त्यांना सांस्कृतिक निधी म्हणून सोलापूरला आपले 4 हुतात्माचं जे हे आहे त्याला 5 करोड रुपये निधी देतो म्हटले. म्हणजे एका दिवसात ते निर्णय घेणाऱ्या क्षमता असती. तर त्याप्रमाणे इथले आमदारांना, इथल्या खासदारांना त्या स्टेट लेवलच्या मिनिस्टरमध्ये जर कॅबिनेट मिनिस्टर दिलं किंवा इथं आता उद्योगमंत्रीचं जे पद आहे आज एवढ्या वर्षापासून सोलापूरला भेटलं नाही, जर एखादं उद्योगमंत्रीचं पद जर इथल्या आमदाराला जर भेटलं तर सोलापूरचा 100% विकास होईल, हे आमची अपेक्षा आहे. सोलापूर मोठी कनेक्टिव्हिटी आहे. आपण जर पाहिलं की सगळे महामार्ग आज सोलापूरला जोडले गेलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं महामार्गांना जोडलेलं शहर आहे. त्या प्रमाणात तसे उद्योग वाढायला पाहिजे, ते वाढत नाहीत. कुठेतरी आपण कमी पडतो, काय सांगाल? मी श्रीकांत आंबुरे, गारमेंट उद्योजक, ट्रेझरर, सोलापूर गारमेंट असोसिएशन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता प्रत्येकाने विचार मांडलेलेच आहे की ह्यामध्ये एखादी इंडस्ट्रीज, मोठी इंडस्ट्रीज सोलापुरात यायचं असेल तर त्याला गव्हर्नमेंटचे जे परवानग्याचे काही इतर प्रोसिजर असतात त्यासाठी तर 2-4 वर्ष खर्च घालावं लागतं. तर असं न होता जर एक खिडकी योजना करून तर त्याला 4-6 महिने जर त्याला सर्व फॅसिलिटी मिळाली तर कुठला जर इंडस्ट्रीज काय येणार नाही. तर
त्यासाठी आपले जे काय भावी खासदार असतील ह्यांचा प्रयत्न असायला पाहिजे की मोठे मोठे इंडस्ट्रीजना एकत्र करून त्यांची एक कॉन्फरन्स घेऊन की आम्ही सोलापूरला इतक्या मोठ्या मोठ्या फॅसिलिटी देऊ, तुम्हाला परवानगी मिळवून देऊ, असं जर केलं तर आज आपण पाहतोय की सोलापूरात शिकलेला जो युवा वर्ग आहे पुन्हा मुंबईला पळतोय का की तुम्हाला इथं त्याचं कामच मिळत नाही. तर असं करण्यासाठी जर आपण इथं मोठे मोठे इंडस्ट्रीज आणले तर नक्कीच ह्या ठिकाणी जो युवा वर्ग आहे जो आज बाहेर जातो आहे तो न जाता तो इथंच ह्या ठिकाणीच काम करेल. आणि आपण जे पाहतो मागील 5-10 वर्ष पाहिलं तर दरवर्षी प्रत्येक ठिकाणी पाहतो तर पॉप्युलेशन वाढत जातं, पण आपला सोलापूरचं होत नाही का मायग्रेट होते इथले स्टुडंट्स, इथले युवा वर्ग. तर त्यासाठी जर मोठे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोठी इंडस्ट्री इथे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं तुम्ही म्हटलं की इथले उद्योग जातात, कारण काय आज रस्ते झाले सर्व झाले, पण आजकाल कनेक्टिव्हिटीमध्ये एअरपोर्ट हा एअरलाईन जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. आज इथं जर एअरलाईनची फॅसिलिटी दिली तर आज आम्ही सुद्धा गारमेंट बनवतो आहे की आम्हाला आमच्याकडे मोठे बायर्स बाहेरचे यायला तयार आहेत, परंतु ते इथं विचारतात की तुमच्या इथे एअरपोर्ट आहे का, पण ते पुन्हा मुंबईला पुढे यायचं त्यांचं होतच नाही. मग अशासाठी जे आम्ही एक्झिबिशन घेतो वेगवेगळे, एक कौतुकाची बाब म्हणजे सांगायला हरकत नाही, आदरणीय आमदार सुभाषबापू देशमुख यांनी आम्हाला प्रत्येक एक्झिबिशनला जे आम्हाला अनुदान मिळवून देतात किंवा MSCमध्ये आमच्या स्टॉलधारकांना सबसिडी मिळतात. तर असे छोटे पॅकेजेस सोलापूरला आहेत, परंतु हे सोडून जर मोठं जर इंडस्ट्री आपल्याला इथं करायचं असेल तर इथं अनेक फॅसिलिटी हे करायला पाहिजे. एका आमदाराने करून उपयोगाचं नाही, प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. तर माझं एकच म्हणणं आहे की जे बेसिक गरजा आहेत, एक तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ते पाण्याचं. आज पाहतो आजची पोझिशन इतकी अवघड आहे, आज पिण्याला पाणी मिळत नसेल तर मग पुढे तुम्ही उद्योगाला पाणी कसं देणार. प्रत्येक उद्योगामध्ये पाण्याचा प्रश्न आहेच. मग हे जे आहे बेसिक जे आहेत हे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी भावी खासदारांना ही विनंती करेन की तुम्ही जेव्हा पहिलं काम हाती घेताल तर इथले इंडस्ट्रीज कसं वाढतील ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे नक्कीच इथले उद्योग वाढतील आणि इथलं मायग्रेशन थांबेल. तर आपण प्रत्येक उद्योगधंद्याचा प्रश्न आला की विमानसेवेवरती येऊन थांबतो. सातत्याने विमानसेवेची चर्चा होते. विमानसेवा सुरू झाल्यानंतर नक्कीच इथला उद्योग देखील वाढेल असं सगळ्यांना वाटतं, पण ते होत नाही. काय सांगाल? नमस्कार, मी CA धीरज बलदोटा. खासदार कसा पाहिजे हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. तर माझं असं म्हणणं आहे की संधीचं सोनं करणारा खासदार पाहिजे. आपण जर बघितलं तर समजा क्रिकेटची मॅच असेल आणि त्याच्यामध्ये बॅट्समॅनला पिच चांगला मिळाला तर त्याचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला करतो. आणि आपण विचार करा, एवढ्या सगळ्यांनी आपले मतं मांडलेली आहेत, तर कनेक्टिव्हिटी चांगली आहे, जागा स्वस्तात आहे, लेबर अवेलेबल आहे, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत इंडस्ट्रीसाठी डेव्हलप करण्यासाठी त्या सोलापुरामध्ये भरपूर वाव आहे कोणालाही काम करायला. तर ह्या संधीचं सोनं जर करणारा खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ही माझी सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा असेल. कारण इंडस्ट्री उभा करायला ज्या काही गोष्टी लागतात आपण त्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, तर मी परत रिपीट करत नाही. पण हे फक्त करणारं कोणतरी पाहिजे, कारण जोपर्यंत वरतून सपोर्ट असू शकत नाही तोपर्यंत त्याला तो जोर नागरिकांकडून मिळत नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि कनेक्टिव्हिटीवर म्हणलात तर सर आता आम्ही जे ऐकतो किंवा IT इंडस्ट्री वगैरे पुण्यामध्ये येतात, जर आपण बघितलं तर IT इंडस्ट्री बऱ्याचशा पुण्यामधनं पण हैदराबाद किंवा बँगलोरला जास्त शिफ्ट होत आहेत. का तर पुण्याचं इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी खराब आहे. तर IT इंडस्ट्रीसाठी इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी एवढी महत्त्वाची होऊन जाते, तेव्हा आपल्याला लोकल उद्योग जर वाढवायचे असेल तर कनेक्टिव्हिटी तर फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी आपण बऱ्याच वेळा ऐकतो आहे चालू होतं आहे. आणि यावेळेस आम्हाला अपेक्षा आहेत की नवीन येणारे आपले जे कोणी खासदार असतील त्यांचं पहिलं कर्तव्य सोलापूरसाठी हे असायला पाहिजे की त्यांनी लवकरात लवकर एअरपोर्टची सेवा चालू करावी आणि संधीचं सोनं करावं. त्यांना भरपूर करण्यासारखं आहे. आणि ज्यांनी एवढं काम करतील त्यांना ॲटोमॅटिकली त्यांची डेव्हलपमेंट दिसून जाईल, तर त्यांची ही सीट पक्की होऊन जाईल जर त्यांनी काम केलं तर. आणि त्यांना मग पुढच्या लेवललाही ज्यांनी काम केलं प्रत्येक वेळी निवडून जातो त्यांना हायर लेवलला मिनिस्ट्रीमध्ये जायला वाव मिळेल. तर ह्या अपेक्षेसहित मी माझं मत मानतो. मी कमलेश मांडवता. सोलापूरला अजून चांगली चालना भेटायला पाहिजे. सोलापूरमध्ये MSC ऑफिस पण असायला पाहिजे ॲक्च्युली. त्यासाठी आम्हाला पुणे मुंबई दिल्लीला जावं लागतं सारखं. आणि सोलापूरचं चांगला विकास व्हावा असं वाटतं आम्हाला. मी सिद्धेश्वर गड्डम टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा माजी अध्यक्ष आहे. आमच्या टेक्स्टाईलचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही वारंवार मांडतच आले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आता सोलापूरचं टेक्स्टाईलचं इतिहास घेतलं किंवा भारताच्या नकाशावर जेव्हा सोलापूरपणे दिसत होतं की त्यावेळेस टेक्स्टाईल उद्योग हे प्रगतीपथावर होतं. तर मिलं बंद पडलेत. त्यानंतर 1992ला जी ही MIDC महापालिकेच्या हद्दीत गेली तेव्हापासून तरी अजून अधोगती झालेली आहे.
तर आता यापुढे असं दिसतं की टेक्स्टाईल सोडून फक्त टाईल्सच होईल का, टाईल्सच उद्योग चालेल का इथं. तर सरकारने यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. इथला जो लेबरचा प्रश्न आहे, माझा जो लेबर आहे तो डायरेक्ट पेमेंटला इंटरेस्ट आहे, इनडायरेक्ट पेमेंटला इंटरेस्ट नाही आहे. जसं म्हणजे PF म्हणा किंवा इतर म्हणा. आम्ही पदोपदी कामगार कल्याण योजना राबवा असं आम्ही मागणी केलेलं आहे, ते राबवलं जात नाही. तर येणारा खासदार यासाठी म्हणजे सिरियसली विचार घेऊन तर कामगारांचा जो प्रश्न आहे, स्किल्ड कामगार इथे अवेलेबल आहेत आणि त्या व्यतिरिक्त आजकाल जो आहे ना रिसायकल रियूज आणि यावर जास्त उद्योग चाललेला आहे. टेक्स्टाईलमध्ये सुद्धा वेस्ट निघत असतो. त्या वेस्टपासून अनेक उद्योग इथं आपल्याला उभा करता येईल आणि रोजगारसुद्धा उपलब्ध करून देता येईल. अशा प्रकारच्या अनेक आमच्याकडे योजना आहेत. आपण असं इथं एका 5-10 मिनटं सांगू शकत नाही. अनेक योजना आपण 22 खासदारांसोबत बसू आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे सोलापूरचं जे आहे म्हणजे खासदारांनी आज संधीचा त्यांनी म्हणजे या संधीचा योग्य प्रकारे या ठिकाणी उपयोग करून घेतला की सोलापूर येणाऱ्या काळात 1 नंबरवर जाईल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संजय मडूर, मी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सेक्रेटरी आहे. तर प्रथमतः जे गड्डम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता सोलापुरातून दुसऱ्या शहरात ते जे इंजिनियर असू द्या, स्टुडंट्स असू द्या, ते कामासाठी जात आहेत. त्याचं 2च कारण असतील. एक तर त्यांना वेतन चांगलं आहे, एक तर सुविधा चांगल्या आहेत. तिथे वेतन कमी असून देखील तिथं काम करत आहेत म्हणजे त्यांना सुविधा हे चांगले दिलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याकडे जर आपण सुविधा दिले तर दुसऱ्या शहरातील कामगार असो किंवा कोणी असो तो इथे यायला तयार असतो. बेसिकली पायाभूत सुविधा इथे नाही आहे. आता पाण्यासाठी दरवर्षी आपण प्रत्येक खासदाराला सांगत आलो की पाण्यासाठी आपण इथं भांडतो आहे. माझ्या मतानुसार 15-20 वर्ष झाले पाण्यासाठी इथं भांडतो आहे. आज परिस्थिती असा आहे, पाणी जर 5 दिवसाला येत असेल तर कामगार कामावरून जातो आणि पाणी भरायला जातो. ही परिस्थिती गांभीर्य आहे, ही ओळखायची गरज आहे. कारण स्किल पण नाही आहे. जे ॲटोलूम्स जे तंत्रज्ञान आता नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये बाहेरचे UP बिहारचे ते कामगार इथे काम करत आहेत. स्थानिकांना रोजगार नाही आहे. त्याचं मुख्यत्व कारण म्हणजे त्यांना स्किल नाही आहे. इथे शिकवायची त्यांना इथे कुठेही सोय नाही आहे. तर बेसिकल जे मुद्दे आहेत पायाभूत हे खासदारांनी स्वतः समजून घ्यावेत आणि उद्योजकांबरोबर वेळोवेळी बैठका जर घेत असतील त्यांना हे अडचणी त्यांना वारंवार माहीत असतील जेणेकरून ते इथे सुधारणा करू शकतील. बस हीच अपेक्षा आहे खासदारांकडून. IT क्षेत्र इथं खरं तर प्रत्येकाची अपेक्षा आहे. चर्चा होते पण ते होत नाही. काय सांगाल ह्या IT क्षेत्रासंदर्भात? नमस्कार, मी श्याम येमूल. गेली 25 वर्षे मी सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा व्यवसाय करतो. मागील 3 वर्षात मी अमृता नॅपकिन बुके नावाचा व्यवसायही सुरू केला. मी 3 मुद्द्यावरती बोलणार आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा IT पार्क, दुसरं विमानसेवा जे उडान योजनेतून येणं अपेक्षित आहे आणि तिसरं STPI सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया. पहिल्यांदा IT पार्कचा विषय आपण थोडंसं बोलूया. सोलापूर जिल्ह्यात सोलापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत 13 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 65च्या वरती इतर कॉलेजेस आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ग्रॅज्युएट्स तयार होतात दरवर्षी आणि मग ही सगळी मंडळी कुठं जातात? हुतात्मा एक्सप्रेसनी पुण्याला पोचतात, बेंगलोरला जातात, हैदराबादला जातात आणि तिथल्या कंपनीजना सेवा पुरवतात, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थानिक कुठलेही असू देत. आणि हे सगळं टॅलेंट आपण कोविडच्या काळात बघितलं. ह्यातले कमीत कमी 25% तरी लोक वर्क फ्रॉम होमच्या अंतर्गत सोलापुरात येऊन काम केले. तेव्हाची मी आकडेवारी काढली की साधारण आपण जर बघितलं ती 4.5 ते 5 लाख लोक सोलापुरात त्या काळात आले होते. पूर्ण जिल्ह्याचं जर तुम्ही पाहिलं तर ह्या हिशोबाने एक खूप मोठी इंडस्ट्री आपल्याकडे आली होती. पण केवळ आणि केवळ आपल्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे. जर समजा तुम्ही विचार करा त्या काळात इथे जर एखादं IT पार्क असतं, हिंजेवाडीसारखं मगरपट्टासारखं एखादं IT पार्क असतं तर ही मंडळी पुन्हा बाहेरच्या शहरात जाण्यापेक्षा ते म्हणले असते आम्ही इथूनच काम करतो, त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या तर ते नक्कीच लोक इथून काम केले असते. IT पार्कसाठी बऱ्याच वेळा चर्चा होते. 2007 साली
गारमेंटचं पार्क कन्वर्ट करून IT पार्क केलं गेलं. परत काही दिवस त्याच्यात कोणी आलं नाही, नंतर त्याचं पुन्हा एकदा गारमेंट पार्क केलं गेलं आणि आता तिथे गारमेंट पार्कसुद्धा नाही, IT पार्कसुद्धा नाही. हे आमचं दुर्दैव आहे. तेव्हा ज्या मंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं त्यांना मी जाहीर कार्यक्रमात प्रश्न विचारला होता, गावापासून एवढा लांब तुम्ही IT पार्क केलं आहे, इथे कुठलाही बेसिक सुविधा नाही आहेत. तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं आणि जिल्हाधिकारी म्हणतात जे काही शक्य आहे आम्हाला योजनेतून ते आम्ही इथं उपलब्ध केलं. तर ही सगळी मजेशीर गोष्ट आहे. आता ह्या गोष्टींना सामान्य मनुष्य, एक उद्योजक उत्तर देऊ शकत नाही. ह्याला एक खासदार लागतो की ज्याला या गोष्टी माहिती आहेत आणि त्या योजना सोलापुरात आणू इच्छितो. दुसरा माझा मुद्दा आहे की IT उद्योजकांना सगळ्यात मोठं हर्डल किंवा मुख्य जे लागतं रिसोर्स ते आहे विमानसेवा. माझे कस्टमर्स, आता मी 25 वर्ष हा उद्योग चालवतो. जेव्हा कधी माझा कस्टमर इथे सोलापुरात येऊ इच्छितो, त्याला पाहायचं असतं इथे काम कसं चाललं आहे, तुमची माणसं कशी आहेत, तुम्ही कुठल्या जागेत काम करता. दरवेळेला मला त्यांना विनंती करायला लागते, पुण्याच्या किंवा मुंबईच्या पुढे किंवा बेंगलोरच्या पुढे तुम्हाला कनेक्टिव्हिटी नाही मिळत, तुम्हाला रेलनी यायला लागतं, कारनी यायला लागतं आणि मग ते कॅन्सल करतात. खूप वेळेला मी ऑस्ट्रेलियाच्या, अमेरिकेच्या क्लायंटला बेंगलोरला जाऊन भेटतो, पण ते इथं सोलापूरला येऊ शकत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. किती वेळा आम्ही ऐकायचं की विमानसेवा येते, होणार आहे, 15 ऑगस्टला उद्घाटन करू, असं ते चाललं आहे. आत्ता तरी उडान योजनेअंतर्गत आता ती उडान योजनासुद्धा संपायच्या वाटेवरती आहे. तर आम्हाला अपेक्षा आहे येणाऱ्या खासदारांनी त्वरित त्यावरती कारवाई करून लवकरात लवकर ती सेवा सुरू करावी. शेवटचा माझा मुद्दा आहे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया. ही व्यवस्था अशी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचीच ही स्कीम आहे. ह्याच्या अंतर्गत मगरपट्टा सिटी असू देत किंवा हिंजेवाडी असू देत किंवा सिब्स असू दे अंधेरीतलं, ह्यातल्या बऱ्याच सॉफ्टवेअर कंपन्या, ह्या सगळ्या ठिकाणच्या सॉफ्टवेअर कंपन्या नोंदणीकृत झालेल्या आहेत. त्यांना गव्हर्नमेंटकडून बरेच स्कीम्स आणि टॅक्स हॉलिडेज आणि बेनिफिट्स मिळतात. ते ऑफिस आता सध्या हिंजेवाडीला आहे आपल्याला नियरेस्ट. ते आम्ही मागचे बरेच वर्ष त्याचा पाठपुरावा करतो आहे की त्याचं एक ऑफिस सोलापुरातसुद्धा सुरू झालं पाहिजे, जेणेकरून मायक्रोसॉफ्ट असू दे, गुगल असू दे, ॲमेझॉन असू दे, ह्यासारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा सोलापुरात येऊन काम सुरू करतील. कारण STPI रजिस्ट्रेशन अवेलेबल असेल तर सगळ्या मोठ्या कंपन्या येतात आणि एकदा मोठ्या कंपन्याने इथे काम सुरू केलं की सगळ्या त्याच्या ॲन्सिलरीज आणि त्याच्या कनेक्टेड इतर कंपन्यासुद्धा सुरू होतील. एवढ्या माफक अपेक्षा आहेत. मी 3च मुद्द्यांवरती बोललेलं आहे. भावी खासदारांनी या 3 मुद्द्यांवरती जर काम केलं तर नक्कीच IT क्षेत्र आणि त्याच्या संबंधित सगळ्या गोष्टी सोलापुरात छान होतील असं मला वाटतं. सर, आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. येणारे जे खासदार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे आपल्याला? आता ज्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे इम्पोर्ट एक्सपोर्टचा विषय आहे, त्यानंतर इथे उद्योगधंद्याचा विषय आहे, त्याच्यानंतर उद्योजकता केंद्र आहे. याच्याबद्दल सुद्धा निधीची किती कमतरता आपल्याला भासते, काय सांगाल? सर, इथं आपले जे खासदार जे नवीन येणार आहे ते तेवढाच एक प्रयत्न करावा की सोलापूरला जे निधी कमी पडतो आहे, म्हणजे कुठल्या सेक्शनला वेगवेगळ्या सेक्शन्स आहे सोलापूरला, पण असं नाही आहे की एक इंडस्ट्री एक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जे निधी कमी पडतो आहे सेंटरमध्ये एक ठामपणे आपला मुद्दा मांडून की आपलं सोलापूरसाठी काय तर करावा आणि ते निधी इथं आणावा, हेच एक त्यांना सांगू इच्छितो. जसा मागच्या 10 वर्षापासून आपण बघतो की एक केंद्र सरकारमध्ये एक म्हणजे खूप स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आहेत आणि त्याप्रमाणे सध्या जर बघतो आपण तर महाराष्ट्रामध्ये पण BJP गव्हर्नमेंट आहे. तर ह्याला जे डबल इंजन सरकार आपण म्हणतो किंवा केंद्रप्रधान पण म्हणतात, तर अशी अपेक्षा आहेत की जी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर काम आहे त्यात बेसिकमध्ये तुमच्या रोड्स आले, एअरपोर्ट्स आला, रेल्वे अथॉरिटी आहे ती आले, ती सगळे अशी डेव्हलप झालं पाहिजे की कनेक्टिव्हिटी तर आहे ती अजून स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि इथने जो मायग्रेशन होतो बेसिक जो ब्रेन ड्रेन आहे तो थांबला पाहिजे. म्हणजे इथे जर उद्योग आला तर जो बाहेर जाणारा जो माणूस आहे तो इथे थांबेल आणि ॲटोमॅटिक प्रोग्रेस वाढत जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. उद्योजकताचे केंद्र आहे आपल्याकडे तर आहे, परंतु निधीअभावी कमतरता आहे. निधी नसल्यामुळे ते प्रलंबित सगळे विषय आहेत. आणि पुन्हा दुसरा प्रश्न येतो विमानसेवा, त्याला जोडूनच काय सांगाल? खूप चांगला विषय आहे की उद्योजकता केंद्रामध्ये आज जर का आपण एक माहिती घेतली आपल्या युनिव्हर्सिटीच्या, तर जवळपास 35 ते 40 आयडियाज जे आहेत ते मंजूर झालेले आहेत.
पण त्यांच्याकडं जे वीज गुंतवणूक जे आपण म्हणतो की सीड फंडिंग, प्री सीड फंडिंग जे आहे ते सीड फंडिंग आणण्यासाठी जो पाठपुरावा केंद्रापर्यंत केला पाहिजे तो जे आहे बरोबर होत नाहीत. त्यामुळे एक माझी हीच ह्या ठिकाणी विनंती असेल की येणाऱ्या खासदाराला ह्याविषयी खूप चांगलं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नवनवीन आयडियाज सोलापूरला एवढे चांगले उद्योजक आणि खास कर ग्रामीण भागातनं ते आलेले आहेत, पण त्यांना निधी भेटत नसल्यामुळे त्यांचे आयडियाज हे मरत आहेत. कुठंतरी मला वाटतं जे स्टार्टअपचा आज एवढा मोठा एक स्टार्टअप इकोसिस्टीमचं पूर्ण भारतात जे आता सध्याला एक रेव्होल्युशन चालू आहे आणि सोलापुरात त्याची खूप वाव आहे. नवनवीन उद्योग त्यातनं पुढे येतील. म्हणजे ट्रेडिशनली आपलं गारमेंट, टॉवेल हे तर आहेतच, पण नवीन आयडियाजना पैसे मिळणं गरजेचं आहे. आणि ह्या उद्योजकता केंद्राला केंद्र सरकाराकडनं वेगवेगळ्या स्कीम्समधनं भांडून आपल्या खासदार जे भावी खासदार आहेत त्यांनी पैसे आणलेच पाहिजे, जेणेकरून त्याला लागणारा विकास आणि नवीन उद्योजक उभारण्यास मदत. आणि त्यातनं त्यात नक्कीच एअरपोर्ट जसं आपण आता ऐकतोय की सुरू होणार आहे, तर सुरू होण्याच्या पलीकडं तिकडनं भारताच्या जे सगळ्यात मेन मेट्रो सिटीज आहेत त्याला ते कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि कनेक्ट होऊन ते फ्लाईट्स जे आहेत सस्टेनही करून घेण्याच्या दृष्टीने मला वाटतं आहे की भावी खासदारांनी त्याच्यासाठी जे आहे सबसिडाइज्ड रेटमध्ये फ्लाईटच्या रेट्स जे आहे केंद्र सरकारकडून भांडून आणले पाहिजे, जेणेकरून ह्या फ्लाईट्स रेट्स जे आहे सोलापुरातनं सस्टेन होतील. आणि ह्या एअरपोर्ट जे आहे आपला तो पुढील काळात येणाऱ्या काळात ज्याप्रमाणे आता आपण ऐकतोय गुलबर्गा असेल, शिर्डी असेल, सगळीकडनं एवढे फ्लाईट जात आहेत, त्याचप्रमाणे आपल्या सोलापूरहून पूर्ण भारताला फ्लाईट जातील आणि सगळ्याच उद्योगांना त्याचा फायदा होईल. तर हीच माझी विनंती आहे येणाऱ्या खासदारांना की उद्योजकताच्या विकासासाठी लागणारा जे निधी आणि त्याचप्रमाणे एअरपोर्टला सस्टेन करण्यासाठी लाँग टर्म चालण्यासाठी जे लागणारी सपोर्ट हे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. उद्योगधंद्यासाठी जे लागणारा निधी आहे ते निधी हा सातत्यानं निधीची आपल्याला कमतरता भासते. उद्योग वाढायला पाहिजे, उद्योग वाढला तर इथं रोजगार निर्मिती मिळते आणि रोजगार निर्मिती बेरोजगारी त्यातून कमी होते असं आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो सुद्धा एक विषय आहे, विमानसेवेचा विषय आहे. अनेक प्रश्न आपल्यासमोर सोलापूरसमोर सगळ्या उद्योगांसमोर, व्यापाऱ्यांसमोर सगळे आहेत. काय सांगाल एकंदरीत आता सांगितलं? सुरुवातीला तर आपण म्हणलो की मोठी कंपनी एकही नाही आहे आपल्या सोलापूरमध्ये. जे मल्टीनॅशनल कंपन्या कशा सोलापूरमध्ये येतील जास्तीत जास्त ह्याचा आपल्या येणाऱ्या भावी खासदारांनी ते प्रयत्न केले पाहिजे. दुसरे विविध क्षेत्रातले जे आपले उद्योजक आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांच्याशी वेळोवेळी एखादं चर्चासत्र घडवून आणणे, त्यांच्याशी मीटिंग घडवून आणणे, त्यांचे विविध प्रश्न असतील तर ते ऐकून घेऊन ते आपल्या केंद्रापर्यंत कसं पोहोचतील आणि त्याचं सोल्युशन काय बेस्ट करता येईल त्याच्यावरती ते खूप प्रकाश टाकणं जरुरी आहे असं खासदारांना आपण सांगू इच्छितो. सोलापूर शहरात एक पण चांगलं एंटरटेनमेंटसाठी कुठलीच व्यवस्था नाही आहे. ती पण एक बघण्यासारखी आहे. कारण याच्यामुळं काय असं होतं, यंग जनरेशन ज्याला आपण म्हणतो ते इथे टिकत नाही, ते बाहेरगाव जाते. इथं तुमचं आपल्या गावात काहीच नाही आहे. हे एक तर पाहिजे. दुसरं एअरपोर्ट आपण बघतो की आता सध्या लहान म्हणजे जिथली पॉप्युलेशन 4 लाख 5 लाख नाही आहे तिथे पण एअरपोर्ट चालू झालं. पण सोलापूरची सिटीची 12 ते 12 लाखपर्यंत आहे आणि जो सोलापूर जिल्हा 40 ते 45 लाखपर्यंत आहे. तिथे एअरपोर्ट नाही आहे. इथे गुलबर्गाला एअरपोर्ट झालं, बिजापूरची तयारी आहे, शिर्डीला आहे. हे एअरपोर्ट पण फार महत्त्वाचं आहे. कारण ते ह्याच्यामुळे कसं होतं की बाहेर लोक लवकर पोहोचतील. आजच्या वेळेमध्ये कसं सगळ्याला वेळेचे भरपूर महत्त्व आहे. परत सगळेजण आपलं वेळ म्हणजे कसं वाचून लवकर आपण काम करावं. म्हणजे माझ्या भावी खासदारचं हेच विनंती आहे की ते इथल्या सोलापूरसाठी हे 2 महत्त्वाचे मुद्दे भांडून घ्या. गुलबर्गसारखं शहर असेल किंवा नांदेड असेल अशा ठिकाणी एक विमानसेवा सुरू होते, पण सोलापूरमध्ये विमानसेवेबद्दल अनेक वेळा मोठ्या प्रमाणात उठाव झाला, आंदोलनं झाली, पण त्या प्रमाणात विमानसेवेचा प्रश्न पुन्हा पुढे येत नाही, सातत्यानं मागं पडतो. काय सांगा? सर्वात मुख्य अडचण गेल्या मला वाटतं कित्येक वर्षापासून विमानसेवेचं आहे आणि व्यापारी उद्योजक जे आहेत ते ह्या गोष्टीसाठी भांडण करत आहेत की विमानसेवा हवी. आणि खरंच असं वाटतं कधी कधी की माझ्या बाजूला जे गुलबर्गा, विजापूर आता त्यांचं पण सँक्शन झालं, विजापूरकडं पण सँक्शन झालं आहे, नांदेड असेल, औरंगाबाद असेल. मग आपण सोलापूर एवढी मोठी इंडस्ट्री असून एवढ्या मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी रोजगार आपण या ठिकाणी निर्माण करतो. एवढे बरेच असं नाही की सोलापूरचा माल एक्सपोर्ट होत नाही असं पण नाही आहे. मोठ्या प्रमाणात
प्रमाणात एक्सपोर्टसुद्धा होतो. मग ते काय एक्सपोर्ट जे होत आहे ज्या गोष्टी मग आम्हाला जे ग्राहक आहे ते आमच्याकडनं रीच होण्यासाठी लवकरात त्यांचा वेळ वाचवण्यासाठी जो एअरपोर्टचा मुख्य भाग आहे तो जर अजून पण आमच्यापासून दूर राहिला तर मला वाटतं की कुठं ना कुठं तर ह्या गोष्टी खरंच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पाहिजे. आपण बघितलं पाहिजे की छोटे छोटे जर गाव जर या पद्धतीने डेव्हलप होत असेल आणि आपला जर गाव फक्त मोठा खेडा म्हणून जर राहणार तर येणाऱ्या काळामध्ये कुठं ना कुठं व्यापारी आणि उद्योजक कंटाळतील या गोष्टीला आणि त्याचा परिणामसुद्धा दिसून येतीलच. मला आपल्या माध्यमातून येणाऱ्या भावी खासदारांना हीच विनंती करायची की आपला जो भारत देश आहे तो $3 ट्रिलियन जो आता त्यांचा नवीन जो धोरण आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आपला हे करणार म्हणजे म्हणतो ना की एवढी मोठी आपण उद्योग वाढ करणार आहोत. आणि जर हे स्वप्न जर असेल तर प्रत्येक गावाचं प्रत्येक शहराचं त्यामध्ये रोल असेल. तसंच हा सोलापूरचा सुद्धा पण त्यामध्ये पार्ट असेल. तर ह्या सोलापूरकडं कोणीही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. ह्यावर भावी खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. फक्त मोठ्याच गावांना मोठं करत जाणं आणि छोट्या गावांना मागं ठेवणं तर हे न करता कुठं ना कुठं सगळ्यांना व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. जो काम करतो जो गाव काम करत आहे आज आमच्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं कामगार वर्ग आहे. बऱ्याच मुंबईचे लोक आपल्याकडे येऊन इथं माल बनवून एक्सपोर्ट करतात. दुर्दैवी आहे ना की म्हणजे मुंबईमधला लोक तिथं ट्रेडिंगवाला तिथं बसून ऑर्डर घेतो सोलापुरात माल बनवतो आणि तिकडं विकतो. पण आपण अजूनसुद्धा आपण आजसुद्धा आपण कॉन्ट्रॅक्टदार म्हणूनच आहे मोठ्या प्रमाणातले. तर हे कुठं ना कुठं आपला हा दुर्दैव आहे की आपण कुठंही पोहोचत आपण आमची मेहनत आणि येणाऱ्या खासदारांची साथ हे जर कॉम्बिनेशन जर असेल तर नक्कीच मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये उद्योग वाढेल, रोजगार वाढेल आणि युवा जो आहे तो या ठिकाणी थांबेल. फक्त भावी खासदारांनी प्रामाणिकपणे उद्योगांवर थोडं विश्वास ठेवून आपल्या सोलापूरच्या उद्योगाला ओळखून त्या पद्धतीनं जी फॅसिलिटी लागेल त्याची त्या ठिकाणी हे करावं. आणि सर्वात मोठा प्रश्न जे तुम्ही मला पहिलासुद्धा विचारलं होतं की विमानसेवा ही आजची सर्वात गरज असलेली गोष्ट आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे ही विनंती करतो. आता विमानसेवा सांगितलेलंच आहे. विमानसेवा तर लक्ष द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर एक कॉमन एक्झिबिशन सेंटर की ज्यामध्ये फक्त गारमेंट नव्हे तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल जितके इंडस्ट्रीज आपण सोलापुरात आज कार्यरत आहेत. आज पाहतो आहे आपण की प्रत्येक क्षेत्रामध्ये सोलापूर भरारी घेत आहे. त्यामध्ये भरीव कामगिरी करत आहे. मग हे प्रोडक्ट त्याचं डिस्प्ले कसं करायचं मग ठीक आहे प्रत्येकजण आपापल्या परीने डिजिटली करतात. परंतु त्यामध्ये जे सोलापूरला येणारा ओघ आहे जे अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर हे इतके जे भाविक येतात जर आपण एक कॉमन एक्झिबिशन सेंटर केलं की त्या ठिकाणी हे लोक येतील आणि आपले प्रोडक्ट जे आहेत हे प्रत्येक घराघरात पोहोचेल. म्हणजे खासदाराने ह्याच्याकडे सुद्धा एक लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनिंग सेंटर आज आपण बघतोय की जे अनस्किल्ड लेबर आहेत ते कुठेतरी बाहेर इकडे तिकडे कामाला जातात. बिडी उद्योग बंद करा म्हणून शासनाचा पुढचा निर्णय आहे. मग त्याचाही विचार करून आज एक मोठी एक रेसिडेन्शियल एरिया जे रेनगरमध्ये तयार होत आहे त्या ठिकाणी जर तुम्ही वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातले जर ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी चालू केले तर हे इथले लेबर तुम्हाला इथंच मिळतील आणि इथलाच उद्योग वाढेल. मग ह्याच्या हिशोबानं भावी खासदारांना विनंती आहे की बाकी बेसिक प्रश्नाबरोबर ह्या 2 प्रश्नांसुद्धा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. भरपूरदा आम्ही मागच्या खासदार आणि आमदारांना पण डिमांड केलं होतं की हैदराबाद रोडवरती MIDC व्हायला पाहिजे. आजच्या तारखेला दाळमिल सेक्टर हा एवढा वाढत आहे की सोलापूरचा एक थर्ड मोठा उद्योग म्हणून तयार होत आहे आणि सोलापूरच्या GDPला भरपूर कॉन्ट्रीब्यूट करत आहे. आम्ही आजच्या तारखेला 10,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि आमच्या इंडस्ट्रीवरती कमीत कमी लघु उद्योग जे आहेत ते 100 ते 150 लघु उद्योजक असं तयार होत आहे. पण पर्टिक्युलरली जर बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं कुठलंही आपला त्या पर्टिक्युलर सेक्टरला दाळमिल सेक्टरला असं काही वाव किंवा कुठली स्कीम किंवा क्लस्टर योजना असं देण्यात आली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जे विमानसेवेचं बोलणं झालं आहे की आपले सेंट्रल मिनिस्टर अर्जुनरामजी मेघवाल आता आले होते तर ते हैदराबादला एअरपोर्टला उतरले. तिथून 5 तास त्यांना सोलापूरला यायला लागला. सोलापूरला आल्यानंतर त्यांनी एकच प्रश्न विचारला अरे इथं सोलापूरला येणं म्हणजे एअरपोर्ट नाही का म्हणून त्यांचा पहिला प्रश्न होता स्वतः सेंट्रल मिनिस्टरचा. आणि नंतर रात्री ते पुणे एअरपोर्टला गेले आणि नंतर पुण्यावरनं त्यांनी दिल्लीला फ्लाईट पकडले. तर हे आपल्यासाठी म्हणजे खरंच चांगलं नाही. आपलं इथं जर एअरपोर्ट असलं असतं तर आपले लोक डायरेक्ट मुंबईला दिल्लीला पोहोचू शकतात, डायरेक्ट त्या मिटिंगला अटेंड होऊ शकतात, एक्झिबिशनला अटेंड होऊ शकतात. तर त्याची चालना भेटते. आणि एअरपोर्टच्या पूरक काय आहे की भरपूर दुसरे जे बिझनेसेस असते म्हणजे टॅक्सीज असते नंतर हॉटेल्स असते हे सगळे ऑटोमॅटिक डेव्हलप होत आहे. आणि हे डेव्हलप झालं तर ऑटोमॅटिक त्या पर्टिक्युलर शहराची GDP वाढत जाते.
जाते, रोजगार वाढत जात आहे. तर हे भावी खासदारांनी जर पहिला सर्वात महत्त्वाचं जे काय असेल, आज गुलबर्गाला 7 ते 8 फ्लाईट चालू झाले, तर बिजापूर चालू आहे, नांदेडला 6-7 फ्लाईट चालू आहेत. आपल्याला कुठं दिल्ली जायचं आहे, तिरुपती जायचं म्हणजे आम्ही गुलबर्गाला जाऊन तिथून एअरपोर्टला पकडणं हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. आपलं GDP आजच्या तारखेला गुलबर्गापेक्षा मोठं आहे. तर उडान योजनेमध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने मिळून आपल्याला फास्टमध्ये हैदराबाद रोडवरती एअरपोर्ट सँक्शन करावं ही विनंती. विमानसेवेबद्दल पर्टिक्युलरली बोलायचं म्हणलं तर दूरदृष्टी हा फार महत्त्वाचा घटक आहे. आपण मुंबईला जातो, छत्रपती शिवाजी टर्मिनस बघतो आणि आपण म्हणतो 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी किती मोठं हे स्टेशन बांधलं, ज्याची पूर्तता आजही म्हणजे मुंबईसारख्या शहरात ते अजून पुरतं आहे. कारण त्यांनी दूरदृष्टी ठेवली होती, विजन ठेवलं होता. मोदीजींनी बुलेट ट्रेन आणली, त्यावेळेस नावं ठेवलं गेलं की बुलेट ट्रेन भारताला गरज आहे का, पण त्यांनी ती दूरदृष्टी ठेवली की माझ्या देशाला ह्याची पुढं गरज राहणार आहे. आणि तसंच एक छोटासा विचार आहे, आज विमानसेवा किती गरजेची आहे हे प्रत्येक उडान शहरामध्ये जिथं ज्या सिटीमध्ये तयार झाले तिथं आपण बघतो की कुठलंही उडानसेवा बंद पडलेली नाही किंवा स्टेशन म्हणजे एअरपोर्ट बंद पडला नाही. प्रत्येक ठिकाणी फ्लाईट वाढत आहेत. जसं माझा मित्र म्हणला की नांदेडला, गुलबर्ग्याला प्रत्येक ठिकाणी फ्लाईट्स वाढत आहेत. तसं ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा असणं ही सगळ्यात बेसिक गरज असते कुठल्याही बिझनेसची आणि त्या दृष्टीने विमानसेवा अत्यंत आवश्यक आहे आणि ते चालू करून ते टिकवणं आणि प्रत्येक सिटीमध्ये जोडणं फार गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं जे परत येतं की बाबा अपेक्षाच्याबद्दल, तर इकॉनॉमी चालू होते ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीपासून आणि डेटा इंडस्ट्री नवीन ह्याच्यामध्ये की बाबा AI ज्याला म्हणतात किंवा माहिती. तर आपल्याकडं तेच दुर्भाग्य आहे की सगळं चांगलं आहे पण इंडस्ट्री येत नाही आहे आणि आपला ब्रेन ड्रेन होतो आहे. जे डेटावरती जे काम करणं ते बाहेर होतात. हे रोखणारा माणूस, इंडस्ट्री आणून हे रोखणारा माणूस आला तर सोलापूरचा विकास होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तशा खासदारांनी काम करावं अशीच माझी अपेक्षा आहे. विमानसेवेविषयी आमचा जो अनुभव आहे, आम्ही टॉवेल टेक्स्टाईल मार्फत मध्यंतरी म्हणजे सप्टेंबर 2019ला व्हायब्रंट एरी टॉवेल म्हणून एक मोठं एक्झिबिशन भरवलं होतं, इंटरनॅशनल एक्झिबिशन भरवलं होतं. आम्ही स्वतः जाऊन, आमचे बरेचसे प्रतिनिधी जाऊन परदेशात बाहेरना इन्व्हिटेशन देऊन आलो होतं. त्यानंतर ते इथं येण्याची अपेक्षा होती पण ते येऊ शकले नाहीत. एकच कारण होतं की एअरपोर्ट नाही आहे. आम्ही त्यांना विनंती केलं पुण्यापर्यंत तुम्ही या, तिथून आम्ही बाय रोडनी तुमचे ॲडजस्ट करू, ॲकोमोडेशन वगैरे देऊ. पण काही सांगितलं तरी आम्हाला ते सिक्युरिटीच्या हिशोबाने आम्ही येऊ शकत नाही. त्यामुळे आमचा जो इंटरनॅशनलचा जो एक्झिबिशन आहे तो म्हणजे फॉरेनचे बायर्स म्हणजे बँकॉक आणि इंडोनेशियाचे बायर्स वगैरे आले होते. परंतु जे UK आणि अमेरिका आणि युरोपचे जे बायर्स अपेक्षित होते ते येऊ शकले नाहीत. आता एअरपोर्टच्या सोबत दुसरं एक एक्सपोर्टसाठी सोलापुरात नवीन खासदाराकडनं एक अपेक्षा आहे की ड्रायपोर्ट व्हायला पाहिजे, की इथं कंटेनर भरलं रेल्वेने आपण JNPTला डायरेक्ट पाठवू शकतो, जेणेकरून आमचा जो कॉस्ट आहे तो कमी होऊ शकतो. तिसरं एक महत्त्वाचं मागणी आहे जी महानगरपालिकेत हा जो MIDC आधीत आलेला आहे, महानगरपालिकेचं लक्ष काहीच नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर आमच्या या MIDCतून एक प्रतिनिधी महापालिकेला द्यावं की जेणेकरून इथला जो प्रश्न आहे तो महापालिकेने गांभीर्याने विचार करून इथले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत त्या बाबतीत त्यांनी काही फंड्स वेगळं अवेलेबल करून द्यावं की जेणेकरून इथले रस्ते म्हणा, पाणी म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ते उपलब्ध होईल आणि इथलं जो टेक्स्टाईल आणि गारमेंट आणि इतर उद्योग हे भरभराट्याला नक्कीच येईल. येणाऱ्या खासदारांनी याबाबतीत अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि इथला जो कौशल्य आहे, सोलापूरचा जो कौशल्य आहे तो नवीन याचं तो कौशल्य इथेच रुजवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. प्रथमतः जो विमानतळाचा प्रश्न आहे तो उद्योगाचा आणि टुरिझम क्षेत्राचा एक केंद्रबिंदू म्हणून समजला जातो. जेणेकरून जेव्हा आम्ही आखाती देशात आमचं मार्केटिंगसाठी आम्ही गेलो होतो तर त्यांचा प्रश्न असा होता की सोलापूर नेमकं कुठे आहे. मग त्यांना आम्ही शून्यापासून समजायचं की इथे आहे. मुंबई त्यांना माहीत आहे पण सोलापूर माहीत नाही. त्यानंतरचा त्यांचा प्रश्न होता की तिथे एअरपोर्ट वगैरे आहे का. मग त्यावेळी आम्हालाच थोडं म्हणजे वाटलं होतं की मग शेवटी त्यांना समजावून सांगितलं की मुंबईला या, तिथून आम्ही तुम्हाला पिकअप करू वगैरे वगैरे. मग कुठेतरी आम्ही कमी पडलो आहे असं आम्हाला त्यावेळी वाटलं होतं. जेणेकरून यावेळेस तरी आमची इच्छा पूर्ण होईल असे खासदारांना मी विनंती करतो की पहिला प्रश्न तो आहे एअरपोर्टचा, तो आपण सोपवावा बस हीच इच्छा आहे. माझी एकच मोठी अपेक्षा आहे IT पार्क, सकाळी IT पार्क, दुपारी IT पार्क, संध्याकाळी IT पार्क
कारण आमचं हा क्षेत्रच आहे, त्यामुळे आम्ही अपेक्षा तेच करतो. IT पार्कमुळे अनेक उद्योजक सोलापुरात येतील, सोलापूरचं GDP वाढेल, इथल्या मुलांना इथेच नोकऱ्या मिळतील आणि सगळ्यात सोपी इंडस्ट्री आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त टर्नओव्हर करणारी ही इंडस्ट्री आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक इथे तुमच्या शहरात, तुमच्या गावात सहज ये जा करतील आणि तो क्षेत्र आहे IT. त्यामुळे मी IT पार्कची अपेक्षा आपल्या भावी खासदाराकडून करतो. आजच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहिल्या सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या. खरं तर सोलापूर नेमकं कुठं आहे हा प्रश्न सातत्यानं पडतो. कारण आपण जर पाहिलं या ठिकाणी एक सर्वांच्या आपण एक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आलेल्या आहेत, निगेटिव्ह प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं उद्योगधंद्याच्या बाबतीत सोलापूर हे कुठंतरी मागं पडतं आहे. कारण पहिला प्रश्न आहे जो इथल्या उद्योजकता केंद्र असेल, IT पार्क असेल, विमानसेवेचा प्रश्न असेल, याशिवाय इथं ज्या इंडस्ट्रीजसाठी ज्या बेसिक सोयीसुविधा लागतात ते देखील इथं सुविधा मिळत नाहीत. ज्या महापालिकेकडून ज्या बेसिक सुविधा आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज, देवबत्ती या सुविधा आहेत, त्या देखील सुविधा इथंच जर MIDCमध्ये मिळत नसतील तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं नसेल. यानंतर जो विषय आहे इथले जे उद्योगधंदे आहेत, आज आपण पाहिलं चिंचोळी MIDCमध्ये जवळपास 70 ते 80 कंपन्या इथं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इथले उद्योग, आपले सोलापूरचे उद्योग, सोलापूरचं टॅलेंट बाहेर जात आहे. जर इथं IT पार्क झालं तर इथल्या मुलांना इथंच काम मिळेल, सोलापूरचं टॅलेंट सोलापुरातच राहील, याशिवाय सोलापूरच्या उद्योगधंद्याच्या वाढीला मोठी चालना देखील मिळेल. असाच या ठिकाणी एकंदरीत प्रश्न सर्वांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह मी समाधान वाघमडे, सोलापूर.